मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृतचा 11वा अध्याय। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तर आज एकादशी, पुत्रदा एकादशी, आजची शिवामूठ तीळ आहे। तर सर्वांनी पुत्रदा एकादशी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी करायची आहे। मुलगा असेल तर मुलासाठी तर करायची आहे, मुलगी पण राहिली, कोणाकोणाला एक मुलगी पण राहते, तर आपल्या मुलीसाठी, मुलीच्या दीर्घ आयुष्यासाठी नक्की करावे। पुत्रदा एकादशी ही श्रावण मासात येते आणि एक मार्गशीर्ष मासमध्ये येते। तर ही वर्षातून दोनच पुत्रदा एकादशी येतात। जानेवारी महिन्यामध्ये येते, पौष मासात एक पुत्रदा एकादशी येते आणि एक श्रावण मासात येते। वर्षातून अशा दोनच पुत्रदा एकादशी येतात। तर ह्या दोनच आपल्याला, ज्या एकादशी करत नाही, जे एकादशी व्रत करत नाही त्यांनी या दोन एकादशी कराव्या। जे एकादशी व्रत करत आहे त्यांना काही नाही, कारण ते करतीलच। एकादशी आहे तर पुत्रदा असो, मोहनी एकादशी असो, निर्जला एकादशी असो, कोणतीही एकादशी असो, कारण त्यांची एकादशी कायमची आहे, तर ते व्रत करतीलच एकादशीचे। पण जे करत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे। तर पौष मास आणि श्रावण मास अशा या पुत्रदा एकादशी अतिशय महत्त्वाच्या राहतात। तर आज एकादशीवर आपण, आणि श्रावण सोमवार दुसरा सोमवार, तर याचं महत्त्व खूप वाढून गेलं आहे। एकादशीच्या दिवशी आणि श्रावण सोमवारी जर आपण ही व्रतकथा ऐकली तर आपल्याला रुद्र केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते, आपल्या मुलांना, पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते, आणि 1000 अश्वमेध यज्ञ केल्याची आपल्याला प्राप्ती होते, आणि 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचं पुण्यफळाची प्राप्ती होते। श्रावण मासात जप, तप, साधना, दान करण्याचं खूप काही महत्त्व आहे। श्रावण महिना हा भंडारची पुण्यफळाची पेटी आहे आणि हा पूजेची पेटी म्हणून हा महिना ओळखला जातो। भंडाराची एक पेटी आहे, अमृतमय ही श्रावण महिन्याची पेटी आहे। तर सर्वांनी या अध्यायाचं पारायण नक्की करावं झोपण्याच्या अगोदर, तरी हा अध्याय ऐकूनच झोपावा, आणि प्रत्येक जणांनी 11 जणांना शेअर करा, म्हणजे तुम्हाला 11,000 गायी ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। एकादशी आणि श्रावण मास असल्यामुळे याचं महत्त्व खूप तुम्हाला दान धर्माचं भेटेल। तर कमेंट्स काही वाचत नाही, भरपूर काही कमेंट्स येत आहेत तुमच्या, आणि खूप ज्यांना जे आवडतंय ते पुराण वाचत आहे, तर खूप छान आहे पुराणांचे श्रवण करणे। ज्याला जे आवडतंय ते पुराण श्रवण करीत आहेत, तर अतिशय उत्तम गोष्ट आहे पुराण श्रवण करणे, पण त्याच्यासोबत या अध्यायाचं सुद्धा श्रवण करा। सर्वांना पुत्रदा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा। श्री गणेशाय नमो नमः। शिवलीला अमृताचा 11वा अध्याय। धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीला अमृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे, सूत मने शौनिकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते, त्यांच्या पुण्यास नाही मिती। त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वदती शक्रादी सुरगण, तो शंकराचे त्यांचे दर्शन, घेता तर ती जीव बहु, अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24, 6 करणी पुण्य विशेष, बंदिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणी जे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी, काश्मीर देशाच्या नृप पावन, नाभी विधान भद्रेसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजादायद भूसर, धन्य म्हणती तेची राजेश्वर, लाज न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदंते ऐसी लाधी जे कामिनी, सूत समाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाईजे,
श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्वस्कृत प्रापते होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहु करिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन. शिवभक्त उपजतीचे, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव मंगळ अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेववीती वश्र अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेववीती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिते सर्व अंगांवर, आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीला अमृत, बोलती शिव नामावळी सत्य, पाने शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का ना आवडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसून रुद्राक्ष काढिती, मागती वस्त्रभूषण लेवविती, ते सर्वेची ब्राह्मणीसी अर्पिते, घेती मागुते शिव दीक्षा, शिक्षा करीते बहुत, परितेन सांडती आपले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता, तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपानाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी, प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू, तत्ववता, राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसीची पूर्वी होती रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करुणिया, जन्म जय सर्प सत्र केले, ते अस्ति मध्येची रावले, पराशराशी पुलिस्तिनी प्रार्थिले, मग वाचिले रावणाधिक, विरंचीस दटावुनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्र, तेवी प्रितू कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले, ते सांगावी समूळ कथा, तरी विस्ताल होईल ग्रंथा, या लागी ध्वनी तार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगेंद्र, तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार, घरा आली जाणूने, राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घराशी आणते, षोडशोपचारी पूजती, भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषण देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्र अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणाचे, इंद्रे भोगावरी नाही भर, नावडे राज विलास अनुमात्र, गजवाजायाने समग्र, आरुडावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीते, हे आम्हासी गूढ पडले चित्ती, मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती, दाखवले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयाशी, नाही कोटे शोधिता, यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो, पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणान मनोरम, महानंदा नाम तिचे, त्या ग्रामाची तेची भूप, पृथ्वी माझी निसीम स्वरूप, ललिताकृती पाहून कंदर्भ, तन्मय होऊन नित्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसी तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्य पार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणीजीच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यटक, राजस चंद्र रशी समप्रकाश, शय्याजीची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिलारे बहुत, वाजी गज करी बहुवस, दास दासी अपार, घरी माता सभाग्य सोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रिपू डोलवती मान, तिचा भोग काम इच्छुने, भूप सभाग्य येती घरी, वेश्या असून होती पतिव्रता, नेमीला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रास वश नव्हे, परम शिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसे, अन्नछत्र सदा चालवीत असे, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित, ब्राह्मण असते अद्भुत, अभिषेक करावी शिवाशी, याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पूर्वित, कोटिलिंग करुणी श्रावण मासी अत्य आदरे, ऐक भद्रसेना सावधान होऊन, कुकुट मर्कट तिने पाळिले, प्रीती करुण त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधुने,
नाचवणे शिकवले कौतुके, आपले जे का नित्यकार ते शिवलिंग तिने स्थापिले सुंदर, कुकुट मरकट त्या समोर त्याची जी भांतीचे प्रीतीने, करा शिवलीला अमृत पुराण श्रवण, तेही ऐकते दोघजण, सर्वेंची महानंदा करी गायन, नित्य करी शिवापुढे, महानंदा त्यांची सोडून नित्य करावी कौतुक करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्चे स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यासही घडत असे शिवभजन, असो तिचे सत्व पहा लागून, सदाशिव स्वतः पातला, सौदागराचा वेश धरला सदाशिवाने, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली ते धवा, पूजा करून स्वहस्तकी, त्याशी बसवले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाच्या हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिले जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागर ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊन आनंद घन, नेम करी तयाशे, पृथ्वी मोलाचे हे कंकण माझे, मीही 32 लक्षणी पद्मिनी, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी, तयाशी ते मान्य केले, सेवेचे त्याने दिव्य लिंग काढले, सूर्यप्रभेहून आगळे वेगळे तेज वर्णिले नवजाय, लिंगो देखून ते वेळी, महानंदा तन्मय झाली, मने जय जय चंद्रमोळी, म्हणून वंदी लिंगाते, मने या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे ओवाळून टाकावी, सौदागर म्हणे महानंदे लागून, लिंग ठेव हे जतन करून, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, बंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, असा सौदागर म्हणे, महाकठीण हे व्रत माझे, एरून अवश्य म्हणून, ठेविले नित्यगारी ठेवून, मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी, ते कैसे हाय तत्व, धैर्य पहा सदाशिवा, भक्त तारावय अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून, नित्य शाळेस लागली आग, जन धावू लागले चहूपडन, ऐकची हाक जाहली, तीच सावध करी मदन नारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकर, एरी उठली घाबरली, तव वातात्म चेतला, तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांच्या काढून, कुकुट मरकट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती, नित्य शाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकार, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा, माझे दिव्य लिंग हाये की जतन, महानंदा घाबरी ऐकून, वक्षक स्थळ घेत बडवून, मने दिव्य लिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतावले, आकाश पंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या, अतिला गवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सेवग, ओम नमः शिवाय म्हणून, ऐसा देखता महानंदा, बोलवले सर्व ब्रह्मवृंदा, लुटवली सर्व संपदा, काशे संवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्व अंग लेवून, हृदयी चिंतले शिवध्यान, हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली, सूर्यबिंब निगे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मोळी, दशभुज पंचवदन चंद्रमोळी, संकटी पाळी भक्तांते, माथा जटाचा भार, तृतीय नेत्री वेशवनार, शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिर, नीळकंठ खटवांगेधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांगुरला, नयसलासे व्यागांबर, गळा मनुष्या मुंडाचे हार, सर्व अंग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती, वरच्या वर कंदुक झेलिते, तेवी 10 भुजा पसरून, अकस्मात महानंदेसी झेलून धरित, हृदय कमली परमात्मा, मने झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती मने हे नगर उद्रारून, विमानी बैसवी तयाळा, माता बंधू समेत, महानंदा विमानी बैसेत, दिव्य रूप पावून त्वरित, नगरा संवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आदी व्याधी, श्रुदा धातुषा विरहिती त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैची तेथे नाही, काम क्रोध दंद दुःख मद मत्सर नाही निशंक, जेथेची गोड उदक, अमृताहून कोटी गुणे, जेथे सुररुची वने अपारे, सुरंबीची बहुत किल्लारे, चिंतामणीचे धव लागारे, भक्त कारणी निर्मिली,
जेते वो संता बोलती शिवदास तेते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेते पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चन त्यांचे पूर्व पुण्या करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावती बहुतास उद्धारीतील तुम्हाते आमत्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतके मी धन्य सुपुत्र उदरिली जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रियकार राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान करी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोली न देख परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख हे सभा सगळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदुष बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ती गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा आगमन तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडेल अमात्य सहित त्या स्थानी दुःख अग्नीत गेले होळी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आकृश करुणिया आकार वशक तळी पिटी निपुर मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नूप श्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्मा म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महतत्व मग त्रिविध अंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टी करता द्रुहण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विदाशी विदिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणजे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्र अध्याय परम पावन त्याहून विशेष गुह ज्ञान भुवनेत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनिक थोर नाही साधन हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं म्हणे जे रुद्र अध्याय ऐकती पडती वाचती कोणास सांगती त्याचे दर्शन जीव उद्धारती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला हा अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थ पावन होती स्वर्गाचे देव दर्शन घेती त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून थोर नाही जान हा अध्याय रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीती हिंडू लागले मग यमे विधा लागी पुसून भक्ती कृत्या निर्माली दारुण तिने कुर्तुकवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढवला विशेष वाटे करावा श्रीदेश शिवद्वेष तेने जे जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगोन ऐसे म्हणती जे लोग आणुनी नरकी घालावे रुद्र अध्याय ज्यास नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्र अनुष्ठान करी जो हा अध्याय श्रवण करी त्याचे आयुष्य वाढवावे वृद्धी होय निर्धारे याकरता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार करी मृत्यू दूरी होय साच अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून हृदय उदक अभिमंत्रुण अभिषिचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तन पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राये धरिली दृढ चरण सदद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तयित्वा आश्चर्य तत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आताची अनंत आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्र अनुष्ठान भक्ती पूर्ण न्यासा संध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि पराधन ज्याची वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्टी प्रतिग्रह न घेती जो शापानुग्रह समर्थ चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन
सहस्र घट मांडून अभिमंत्रून स्थापिले. स्वर्धनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्व घालून रुद्रघोषे गर्जिले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्र संख्या झाले दिवस. 7व्या दिवशी मध्यानी आला चंडाशी, मृत्यू समयी येता धरणीस बाळ मूर्छित पडला. एक मूर्त निष्ठित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपुनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले त्याची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी, शेंदूर विक्राळ दाडा, भयंकर नेत्र खांदिरांगा सारखे. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले. तत्वता पंचवदन दशभुजा त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते देजे जैसे गबस्ती, दुगोत्तम सहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसते. दश असती अयोध्ये ते महाराज येऊन, मज सोडवले तोंडून बंधन. त्या काळ पुरुषांशी धरून करीत ताडन केले ते. ऐसे मुख पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घारी नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडाबळा लोळे. शिवनाम गर्जिते तयेवेळी, देव सुमने वर्षिते. अनेक वाद्यांचे गजर डंक गर्ज, अवघ्यात थोर मुखद्यांची महासु सर्व. मृदुंग वादे गर्जती, अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार, शृंगभुंगे कहाळ थोर. सनिया अपार वाजती, चंदनाना धडकती भेरी. नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीतसे, षडसन्न शोभिवंत अलंकार. दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी. ब्राह्मणांसी दक्षिणा लागी, भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा, एक सरा मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे याची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण होतू जयास होता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले. वसंत येत सुगंधवनी की, काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की. श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्जीचे की. निर्दवासी सापडे चिंतामणी की. शुद्धिता पुढे शिराब्दी येऊन धावून, तैसा कमलोद्व न नंदन. ते क्षणी नारदमुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन. अवतान पाधी कथायुक्त, दुर्दय रत्न. हे शिष्य ज्याच्या त्रिभुवनी जाण, वंदे जे का सर्वांते. जो चतुष्ट काळा प्रवीण निर्मळ, चतुर्दशीचा कर तळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडून पुनःसृष्टी करणार मागेतून. अन्याय विलोकता नैनी, दंडे दांडील शक्राधिका. तो नारद देखून त्याच्या क्षणी, कुंडातून मूर्तिमंत निघे. अग्नी दक्षाग्नी ग्राहपत्य अविनी, उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन, धावून धरती चंदन. ब्रह्मनंदे उंच बळले, दिव्य गंध दिव्य सुमन. षोडोपचारे पूजिला, नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून. मने स्वामी अंतर्द्रियष्टातृ, त्रिभुवन गमन सर्व तुझे. काही देखिले सांग पूर्व. नारद मने मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकवले मरण, रुद्र अनुष्ठान करून धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थी ते वेळा, शिव वीर भद्र मुख्य पाठवला. मज देखता मृत्यूशी पुशे पुसू लागला. शिवसूत ऐकाते, तू कोणाच्या आज्ञेवरून हानीत होता भद्रसेन नंदन. त्याशी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयी. तो सार्वभौम राजा होईल तत्वता. रुद्रमहिमा तुझा ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघन तत्वता. कैसा अनित होतासी मग चित्रगुप्ता पुसे. सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह असे. गंडांतर थोर होते ते महत्वपूर्ण. निरसून सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु. मग हुबा ठाकून कृतांत, कर जोडून स्तवन करीत हे आपणार धव. ही मनग जामात अपराध न कडे घडला ऐसा. ऐसे नारद सांगता त्या क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणि सहस्र रुद्र करून मोत्सय करीत असे. शतरुद्र करिता निशेष. शतायुष्य होय तो पुरुष. हा अध्याय पडता श्रवण करता निर्दोष होय. तो शिवरूप याची देह. तो येथीची झाला मुक्त. त्याच्या तीर्थ तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये, शतपद्य धन देऊन तोषवला गुरु संपूर्ण. ऋषी सहिता जाता झाला. हे भद्रसेन आख्यांचे पुढती. त्याशी होय आयुष्य संतती. त्याशी काळ न बांधती. दीर्घायुष्य होई परिवारास. वंदुनी नेती शिवपदास. दशशत कपिला गायीचे दान होत असे. 1000 गायी ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण भक्षण सुरापान. ब्रह्महत्या केली असेल एवं महापाप पर्वत तत्वता केलं असेल. भस्म होती अध्याय श्रवण करिता सर्वे पाप. हा अध्याय
जो कोणी त्रिकाळ वाचिता दूर होती गंडांतरे संकटे मृत्यू काल टळती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान याची निर्धारी मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज राज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेग राव जाणता जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र गायीना करिता महारुद्र तोशिला विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठ वास पौत स्वच्छ करुणी राहिले शेवटी शिव पदास पाहुनी राहिले शिवरूप होऊने हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान त्यासीन बांधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामसे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाण व्हावा त्याशी प्रसोविना वांज झाली माता त्याची संगतीन धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक झानिजे ते आपल्या गृहासीन आणावे आपण त्यांच्या सदनासीन जावे ते जवे जीव भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असेना असो सर्व भाव निश्चित अखंड पावे शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य मिळे त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद पकडे व प्रकटेल अपर्ण हृदयम ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणे ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश गोण हा इति श्री एकादशोऽध्याय समाप्तम श्री साम सदाशिवाय नमो नमः तर असा हा 11वा अध्याय शिवलीला अमृताचा होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला या अध्यायाचे आपल्याला 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळाले 1000 रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळाले 1000 यज्ञ केल्याचे पुण्य मिळाले त्याशिवाय आपल्या पतीला मुलांना दीर्घ आयुष्य आपल्याला दीर्घ आयुष्य आणि आपल्या परिवाराचा एक सुरक्षा कवच असा हा अध्याय आहे तर हा अध्याय जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर कोल्हापूरची कमेंट्स आहे तर कोल्हापूरला माझं एवढ्या पुढच्या हप्त्यात चालू आहे पौर्णिमापर्यंत या 1 तारखेपर्यंत तर ज्यांनी त्या ताईंनी गुरु मानलेले आहे तर कोल्हापूरहून तुम्ही तुमचा ॲड्रेस घरचा पत्ता जर मला तिकडे आली तर मी तुमच्या घरी 5-10 मिनिटासाठी नक्की तुमची भेट घ्यायला येईल तर तुम्ही कोल्हापूरचा तुमचा काय ॲड्रेस आहे घराचा या तुमचा मोबाईल नंबर देऊन द्या मी कॉल करून तुमच्या घरी येऊन जाईल बरोबर तर म्हणजे 1 तारखेला माझा बर्थडे आहे 1 सप्टेंबरला तर कोल्हापूरच्या दर्शनाला 1 तारखेला येते या पौर्णिमाच्या दिवशी रक्षाबंधनला येते अजून पुरं डिसाईड झालेलं नाही आहे कारण मुलगी माझी भोपाळला आहे तर तिला सुट्ट्या कशा मिळतात तर त्या 8 दिवसाच्या याच्यात रिझर्वेशन करून घेऊ आम्ही या गाडी करतात तर काय ते पण अजून फिक्स नाही आहे तर तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकून द्या ताई तर मी तुम्हाला भेट घेण्यासाठी 5 मिनिटासाठी येईल तर सर्व काही मोबाईल नंबर वगैरे या लोकेशन तुम्ही मेसेजद्वारा मला करून घ्या तर अशा प्रकारे माझा बर्थडे माझी घरातले लोक म्हणत आहेत माझी फॅमिली की 1 तारखेला तुझा बर्थडे आहे तर आपण कोल्हापूरमध्येच तुझा बर्थडे महालक्ष्मीचं दर्शन घेऊनच आपण साजरा करूया असं चालू आहे घरामध्ये मुलांचं तर मुलीला सुट्ट्या कशा मिळतात कारण ती सर्जन असल्यामुळे सुट्ट्यांचा तिचं प्रॉब्लेम येत आहे तर ती म्हणे येईल मम्मी तुझ्या बर्थडेसाठी आणि कोल्हापूरला पण तुझ्याबरोबर येईल असं चालू आहे आता तर कोल्हापूरला आली म्हणजे तुमची भेट नक्की घेईल तर तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकून द्यावा श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल तर कमेंट्स कोल्हापूर कळंबा इथून आहे त्यांनी मला गुरु मानलेले आहे कोल्हापूरला तर कोल्हापूरच्या 2-3 जणांच्या कमेंट्स येतात पण ज्यांनी गुरु मानलेले आहे मला तर माझी इच्छा आहे की 2 मिनिटं जाऊन भेटावं त्या ताईंना कारण दरवेळेस तुमची कमेंट्स येते की ताई मी तुम्हाला गुरु मानलंय आणि तुम्ही मला स्वप्नात येऊन पण दर्शन दिलं की तुम्ही माझ्याकडे येत आहे तर योग संयोगने मी तिकडे माझे तर तसे 5-6 वेळा कोल्हापूरचे दर्शन झालेले आहे खूप वेळा आली आहे
पण अशी माझी इच्छा झाली की तुम्हाला भेटावं, तुमच्या घरी 2 मिनटं यावं, नाहीतर तुम्ही मला भेटायला येऊन जा. मी तुम्हाला ॲड्रेस या कुठं असेल तर असं काही आपण फोनावर या मेसेजद्वारा बोलून घेऊ. तर ज्यांना मी स्वप्नात दर्शन दिलेले होते तर त्या ताईंची कमेंट्स आली होती, तर तुम्ही तुमच्या ॲड्रेस टाकून द्यायचा. जेव्हा पण मला ह्या 1 हप्त्यात 2 हप्त्यात चालू तर आहे 6 महिन्यापासून की यायचं आहे, पण आता फिक्स एवढ्या 8 दिवसात करूनच घेऊ आम्ही. तरी पण तुमच्याकडे 2 मिनिटासाठी 5-10 मिनिटासाठी नक्की भेट घेईल. कमेंट्स कोल्हापूर कळंबा येथून आहे. जय श्री महाकाल.